आजच्या घडीला समाजात एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे. दर 10 घरांपैकी एका घरात घटस्फोट झाल्याचे चित्र दिसते. काही वर्षांपूर्वी हे प्रमाण 100त एखादे असेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतात कुटुंब संस्थेचा पाया नेहमीच मजबूत मानला जातो आणि आजही तो अनेक ठिकाणी टिकून आहे. मात्र ज्या नात्यांमध्ये द्वेष, तिरस्कार, मारहाण किंवा विवाहबाह्य संबंध असतात तिथे संसार टिकवणे कठीण होते. याशिवाय पती-पत्नीमधील अहंकार, बदलती आर्थिक गणिते आणि एकमेकांना समजून घेण्याचा अभाव ही कारणे नात्यांमधील दरी अधिक रुंदावत आहेत. भारतीय धर्मग्रंथ, पुराणे आणि नीतिशास्त्रामध्ये पती-पत्नीच्या नात्याचे महत्त्व वारंवार अधोरेखित करण्यात आले आहे. आचार्य चाणक्य यांनी देखील या नात्याबद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले आहे. चाणक्य नीतीनुसार पती-पत्नीच्या नात्याला मजबूत ठेवण्यासाठी काही गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. या व्हिडिओत आपण त्याच महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या नवरा-बायकोचं नातं घटस्फोटापर्यंत नेण्यापासून वाचवतात. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक न करणे. नवरा-बायकोमधील खाजगी गोष्टी मित्रांशी किंवा इतर लोकांशी शेअर करू नयेत. खाजगी आयुष्य खाजगीच ठेवले तर इतरांना हस्तक्षेप करण्याची संधी मिळत नाही आणि नात्यातील समतोल टिकून राहतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण आणि दोष असतात. चाणक्य सांगतात की जोडीदाराच्या गुणांचे कौतुक चार चौघात करावे, पण दोषांवर चर्चा एकांतातच करावी. असे केल्याने परस्पर बद्दलचा आदर वाढतो आणि चुका झाल्या तरी आपला जोडीदार आपल्यापासून समजून घेईल हा विश्वास दृढ होतो. यामुळे नात्याची पायाभरणी अधिक मजबूत होते. राग हा नात्याचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. जर पती-पत्नी दोघेही रागीट स्वभावाचे असतील तर त्यांच्या आयुष्यात शांतता आणि आनंद नांदणे कठीण होते. रागातून वाद, संघर्ष आणि विस्तूट निर्माण होतो. त्यामुळे एक जण रागवलेला असताना दुसऱ्याने मौन बाळगणे अधिक योग्य ठरते. राग ओसरल्यानंतर परिस्थिती सहज सुधारते, मात्र शब्दाला शब्द देऊन वाद वाढवणे नात्यासाठी घातक ठरते. पती-पत्नीच्या नात्यात प्रेमा इतकाच आदरही महत्त्वाचा असतो. जर दोघे एकमेकांचा सन्मान करत नसतील, वारंवार अपमान करत असतील तर असे नाते फार काळ टिकत नाही. काही वेळा ते टिकतेही, पण ते एकाच व्यक्तीच्या सततच्या तडजोडीवर आधारित असते आणि शेवटी ते तुटण्याचीही शक्यता अधिक असते. विश्वास हा पती-पत्नीच्या नात्याचा कणा आहे. खोटेपणा आणि एकमेकांपासून गोष्टी लपवणे यामुळे या नात्याचा पाया डळमळीत होतो. अशा परिस्थितीत संशय, असुरक्षितता आणि दुरावा वाढतो, ज्याचा शेवट नात्याच्या तुटण्यामध्येच होतो. जोडीदाराशी जितके मैत्रीपूर्ण नाते दृढ होईल तितके आयुष्य अधिक सुखी आणि यशस्वी होईल. वैज्ञानिक संशोधनातही हे सिद्ध झाले आहे की करिअरमधील यशामागे संसाराशी स्थैर्य आणि आनंदी महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणूनच मजबूत नात्यांच्या दिशेने पाऊल टाकणे म्हणजेच यशस्वी आयुष्य आणि उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करणे होय. आचार्य चाणक्यांनी सुखी संसारासाठी सांगितलेल्या या गोष्टी तुम्हाला पटल्या का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि फिलिंग्स मनातल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.